नमस्कार, भाग्यश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण खपली गव्हाची खीर। तर त्यासाठी आपल्याला हे पॉलिश केलेले खपली गहू लागणार आहे। तर ते आपल्याला मार्केटमध्ये कोठेही अवेलेबल होऊन जातील। आता हे आपण गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। धुवून झाल्यानंतर आपल्याला हे गहू 2 ते 3 तास भिजवायचे आहेत। तसेच ह्या गव्हासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळ लागणार आहे। ते डायरेक्ट आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत। गहू भिजून झाल्यानंतर मी कुकर लावत आहे। तसेच त्यामध्ये तेल घालायचे आहे आपल्याला अर्धा वाटी। कुकरला 10 शिट्ट्या होऊ द्यायचे आहे। आपली गहू 10 शिट्टीनंतर शिजलेले आहे। त्याला मॅश करायचे आहे। एकजीव होऊसपर्यंत त्याला एकदम बारीक असे मॅश करायचे आहे। दूध घालून आपल्याला ही खीर मॅश करायची आहे। दुधाच्या ऐवजी आपण पाणीही टाकू शकतो। मॅश झाल्यानंतर अर्धा किलोला आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे। आता हे सगळे एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर हे विरघळूसपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। साखर चांगली विरघळलेली आहे। आता ह्यामध्ये आपण भाजून घेतलेले खसखसाची पूड आहे, जे मी भाजून घेऊन ते बारीक केलेले आहे, ते आता टाकत आहे। ते टाकून आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत चांगले। आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण जायफळ आणि विलायचीची पूड मी तयार करून घेतलेली होती मिक्सरमधून, तर ती आता आपण टाकून घेणार आहोत। आता हे टाकून झाल्यानंतर आपली खीर ही खाण्यासाठी रेडी आहे। ही खीर नक्की करून पहा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।